नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। 2 तारखेला होणाऱ्या कोरेगावच्या मैदानाची उत्सुकता ही सर्वांना लागलेली आहे। अनेक बैलगाडा मालक व बैलगाडा शौकीन आता 2 तारखेच्या प्रतीक्षेत आहेत। बैलगाडी मालकांसाठी खुशखबर आहे। सालाबाद प्रमाणे याही वर्षी अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर बैलगाडा देवाच्या यात्रेनिमित्त अखंड हिंदुस्थानातलं पहिलं मानाचं आणि पारंपरिक हिंद केसरीचं मैदान मौजे कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा दिनांक 2 मे 2025 ला भव्य दिव्य असा ओपनचा जंगी सोहळा आणि या सोहळ्यासाठी प्रथम क्रमांकाचा व्यवसाय 1,01,111 रुपये, 2 नंबरचा व्यवसाय 81,111, 3 नंबरला 61,111, 4 ला 51,111, 5 ला 41,111, 6 ला 31,111 आणि 7 ला 21,111। दिनांक शुक्रवार 2 मे 2025 ला ठिकाण आहे खासबाग मैदान MIDC मैदान कोरेगाव। दिनांक लिहून घ्या 2 मे 2025। कारण या महिनाभराच्या कालावधीमध्ये एवढ्या घडामोडी घडून गेल्या की 2 तारखेच्या मैदानामध्ये कोणता बैल बाजी मारेल हे सांगता येत नाही। त्यामुळे सर्वांचे आता नजरा हे केवळ 2 मेच्या कोरेगावच्या मैदानावरती लागलेले आहेत। यातच आता एक मोठी अपडेट समोर येत आहे आणि त्यातच एक मोठी अपडेट समोर येत आहे आणि ती नेमकी काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका। तर मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे की निंबाळकरांचा सर्जा जो अभिजित भैया पवार यांच्याकडे आहे आणि बकासूर जो की मोहिल शेठ धुमाळ यांचा आहे आणि त्याचं नियोजन हे त्यांचे मामा करत असतात। दशम हिंद केसरी बकासूर हा आपल्याला माहीत आहे की आजारी देखील होता आणि त्यानंतर आता तो या 2 तारखेच्या मैदानामध्ये कशा प्रकारे कमबॅक करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर तिसरीकडे मथुरचाही थोडा परफॉर्मन्स लो आपल्याला पाहायला मिळतो आहे। त्यामुळे आता या सर्व परिस्थितीतून निंबाळकर सरांचा सर्जा आणि बकासूर हे पुन्हा एकदा एकत्र धावण्याची शक्यता आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मनपूर्वक धन्यवाद।